सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. मी आशा करतो की आपण सर्वजण निरोगी आणि सुरक्षित आहात. माझे नाव निलेश पाटील असून आपण आज सर्व एका विशिष्ट विषयावर चर्चा करणार आहोत. आज आपल्या चर्चेचा विषय आहे कलिंगड शेतीचे व्यवस्थापन. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत रमेश मोहाळे सर आणि देवाशिष गिरीजी उपस्थित आहे, जे कलिंगड शेती व्यवस्थापनचे तज्ञ आहेत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रमेश मोहळे. नमस्कार किसान भाइयों. आपण चर्चा सुरू करण्या अगोदर सर्वप्रथम मी आपणास सिंजेंटा कंपनी इंडिया लिमिटेड या कंपनीविषयी थोडी माहिती सांगू इच्छितो. सिंजेंटा ही कंपनी 90 देशांमध्ये कार्यरत असून जवळपास 28,000 कर्मचारी यामध्ये काम करत असतात. सिंजेंटा ही कंपनी संशोधनावर आधारित आहे आणि गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 2019 मध्ये कंपनी जवळपास $1.3 बिलियन ही फक्त संशोधनावर खर्च केलेला आहे आणि जवळपास 5,000 कर्मचारी हे सतत संशोधनावर काम करत असतात. सिंजेंटा ही 150 वर्षापासून जुनी कंपनी असून ही एकमेव एक कंपनी अशी आहे की जिने सर्वात अगोदर भाजीपाला पिकामध्ये संकरित वाण बाजारात आणले आणि आता ही कंपनी जवळपास 30 भाजीपाला पिकांमध्ये आणि 2500हून अधिक वाण बाजारात उपलब्ध आहेत. आणि सिंजेंटा ही कंपनी जगामध्ये एक नंबर कंपनी असून यापुढेही सतत शेतकऱ्यांसाठी नवनवीन वाण व टेक्नॉलॉजी आणण्यासाठी वचनबद्ध राहील. तर मी आता मोहाळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी सर्व शेतकरी बांधवांना कलिंगड पिकाविषयी शेती व खत व्यवस्थापनाची महत्वाची माहिती सांगावी. श्रीयुत रमेश मोहाळे सर. मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी मी थोडासा सारांश सांगू इच्छितो. सध्या आपल्या देशातली परिस्थिती अशी आहे की बहुतेक ठिकाणी, ते कर्नाटक असो किंवा महाराष्ट्र असो किंवा गुजरात असो, या ठिकाणी कलिंगडाची शेती, वॉटरमेलॉन कल्टिवेशन हे चांगल्या पद्धतीने केलं जातं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 50 ते 60% शेतकरी बंधू रेडीमेड सीडलिंगचा वापर करतात आहेत. एवढेच नाही तर बरेचसे शेतकरी असे आहेत की ते ड्रीप आणि मल्च ही टेक्नॉलॉजी सुद्धा वापरतात, जेणेकरून चांगल्या क्वालिटीचे फळ, चांगले उत्पादन मिळेल हा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. वॉटरमेलॉन फळाबद्दल जर बोलायचं झालं, कलिंगडाबद्दल, तर सर्वसाधारण वर्षभर हे फळ मार्केटमध्ये उपलब्ध असतं आणि लोक त्याला आवडीने खातात सुद्धा. तर सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. फार पूर्वीची परिस्थिती अशी होती की त्यावेळेस शेतकरी बंधू नदीच्या काठी कलिंगडाची शेती करायचे. तिथून आता आपण सपाट पट्ट्यावर आलेलो आहे आणि ही टेक्नॉलॉजी परत आपल्या मदतीला आहेच. आता याच्यामध्ये वेगळं काय करायचं? तुम्ही ऑलरेडी रेडीमेड रोपं वापरता, ड्रीप आणि मल्च टेक्नॉलॉजी पण वापरता, तर याच्या व्यतिरिक्त काय करता येऊ शकतं का, हे जरा आपण तपासून घेऊया. तर थोडक्यात अशी माहिती आहे कलिंगडाबद्दल की कलिंगड हे जे पीक आहे हे ट्रॉपिकल किंवा सब ट्रॉपिकल सेगमेंटमध्ये मोडणारं पीक आहे. याला जास्त थंडी किंवा क्लाउडी वेदर किंवा रेनी सीझन अशा हंगामामध्ये शक्यतोवर हे पीक लावलं जात नाही. याला जितकी उष्णता चांगली किंवा जिथे सूर्यप्रकाश भरपूर आहे ते जे महिने आहेत, तो जो सीझन आहे त्या सीझनमध्ये कलिंगडाची शेती केल्या जाते. म्हणून याला ट्रॉपिकल किंवा सब ट्रॉपिकल प्रकारचं पीक म्हटलं जातं. दुसरं असं की जेव्हा शेतकरी बंधू तुम्ही जमीन निवडता त्यावेळेस हे लक्षात घ्यायला पाहिजे की अशी जमीन भुसभुशीत, की त्याला आपण रेतली जमीन म्हणतो हिंदीमध्ये, रेतली जमीन, या वाळू मिश्रण असलेली जमीन की ज्याच्यामध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो, अशा प्रकारची जमीन निवडायला पाहिजे. आता जमिनीच्या सामूबद्दल जर बोलायचं झालं तर 5.5 ते 7 पर्यंतचा सामू असलेली जमीन या पिकाला फायदेशीर आहे, काही अडचण येत नाही.
त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगावीशी असं वाटतं की अशी जमीन की ज्याच्यामध्ये अंगचा नायट्रोजन बऱ्यापैकी आहे किंवा ज्याला आपण ऑप्टिमम म्हणतो अशी जमीन असावी, जेणेकरून अर्ली क्रॉप एस्टॅब्लिशमेंटला त्याचा फायदा होऊ शकतो. पण एक लक्षात घ्या की असा सीझन की ज्या ठिकाणी वॉर्म नाईट्स म्हणजे रात्रीचं टेम्परेचर 25 डिग्री 26 डिग्रीच्या पुढे असावं आणि भरपूर दिवसाच्या वेळेस भरपूर सनलाईट असावा, अशा प्रकारचं क्लायमॅटिक कंडिशन या पिकासाठी फायदेशीर आहे. तुम्ही एक विचार करा की साधारणतः आपण एका एकरामध्ये 5,500-6 हजार झाडं जर बसवत असू आणि त्याचं 35 दिवसाचं जेव्हा वय असतं या पिकाचं, त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येईल की पूर्ण शेत जे पूर्ण वाईन म्हणजे वेल, त्याच्या ब्रांचेस, त्याच्या फांद्या पानाने अगदी गच्च भरलेलं असतं. आणि ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आणि चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये फोटोसिंथेसिसची प्रक्रिया उत्कृष्ट होऊन त्या झाडामध्ये शुगर म्हणजे साखर चांगली जास्तीत जास्त साठवल्या जाते की अशी स्थिती येणाऱ्या पिकाला चांगली साथ देऊ शकते. तर अशा प्रकारची सॉइल, अशा प्रकारची जमीन असणं या पिकासाठी फायदेशीर आहे. आणखी जर मला तुम्हाला काही मूलभूत गोष्टी सांगायच्या झाल्या तर त्या अशा असू शकतात की ह्या शेतीमध्ये सर्वात प्रथम चांगल्या प्रतीचा वेल तयार करणे ही पहिली जबाबदारी. म्हणजे रेडीमेड रोप ट्रान्सप्लांटिंग झाल्यानंतर पहिल्या 25-30 दिवसामध्ये उत्कृष्ट क्वालिटीचा वेल, हिरवेगार पानं, भरपूर पानं, चांगल्या ब्रांचेस, अशा प्रकारे वेलाची बांधणी करणे, अशा प्रकारे वेलाला जोपासणे ही एक चांगल्या कामाची सुरुवात होऊ शकते. एवढंच नाही तर मी आधी सांगितल्याप्रमाणे जितका तुमचा वेल हेल्दी, जितके भरपूर पानं, लसलशीत पानं की ज्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसची प्रक्रिया चांगली होऊन झाडामध्ये साखरेचं प्रमाण चांगलं राहून पुढे येणाऱ्या फुलाला, फळाला ते जोपासू शकेल, अशा प्रकारची कंडिशन तयार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की कलिंगडाची शेती करताना किंवा वॉटरमेलनची शेती करताना एक लक्षात ठेवायला हवं की सतत त्या शेतीमध्ये ही शेती न करता कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा गॅप असलेला बरा, जेणेकरून तुम्ही विल्ट अशा रोगांपासून तुम्हाला तुमच्या शेताला, तुमच्या पिकाला वाचवता येऊ शकेल. सतत जर तुम्ही एकाच शेतामध्ये कलिंगडानंतर कलिंगड केलं तर अशा जमिनीमध्ये रोगाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो ना की शक्यतोवर फेरपालट करावी पिकांची. म्हणजे मध्ये तुम्ही कुठलं दुसरं क्रॉप घ्या, त्याच्यानंतर परत वॉटरमेलन करा, परंतु ही जी गॅप आहे साधारणतः कमीत कमी 2 वर्षाची तरी असू द्या. आता ह्या पिकाच्या सोईंग किंवा ट्रान्सप्लांटिंग बद्दल बोलायचं झालं तर कलिंगडाची शेती ही दोन्ही प्रकारे करता येऊ शकते. एक म्हणजे तुम्ही त्याला डायरेक्ट सोईंग पण करू शकता, म्हणजे बी डायरेक्ट तुम्ही शेतामध्ये लावू शकता, किंवा रेडीमेड सीडलिंग आणून त्याचं ट्रान्सप्लांटिंग पण करू शकता. ह्या दोन्ही पद्धती ह्या पिकाला मंजूर आहेत, काही अडचण येणार नाही तुम्हाला. जर तुम्ही डायरेक्ट सीड सोईंग केली तर बहुतेक अशा व्हरायटी आहेत, जसं सिंजंटाचे शुगर क्वीन आहे किंवा सुपर क्वीन आहे, अशा व्हरायटीज डायरेक्ट सोईंग केल्यापासनं 85 ते 90 दिवसामध्ये काढणीस तयार होतात. परंतु ह्याच जाती जर तुम्ही ट्रान्सप्लांट केल्या, म्हणजे रेडीमेड सीडलिंग घेऊन जर तुम्ही ट्रान्सप्लांट केल्या तुमच्या शेतामध्ये, तर त्याचा कालावधी साधारणतः 65 ते 70 दिवसाचा असू शकतो. माझं एक स्ट्रॉंग रिकमेंडेशन किंवा स्ट्रॉंग सल्ला राहील की असे भाग किंवा असे जिल्हे किंवा असे राज्य की ज्या ठिकाणी रेडीमेड रोपं मिळू शकतात, तुम्ही अवश्य रेडीमेड जर रोपं घेतले तर तुमचे 15, 20, 22 दिवसाचा जो कालावधी आहे तो वाचू शकतो आणि तुम्हाला कमी दिवसामध्ये तुमची कलिंगडाची शेती तयार होऊ शकते. त्या दोन्ही पण पद्धती मंजूर आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ट्रान्सप्लांटिंग किंवा डायरेक्ट सोईंग. आता नर्सरीचा जर विचार केला तर थोडाफार फरक आहे याच्यामध्ये, जसं की टोमॅटोचं रोप, मिरचीचं रोप आणि कलिंगडाचं रोप. याच्यामध्ये फरक हा आहे की साधारणतः आपण म्हणतो की टोमॅटोचं रोप नर्सरीमध्ये 25 दिवसामध्ये तयार होतं, किंवा मिरचीचं रोप साधारणतः 30 दिवसामध्ये तयार होतं. साधारणतः थंडी जर असेल तर थोडंफार मागे होऊ शकतं, पण सर्वसाधारण तेवढा वेळ टोमॅटो आणि हॉट पेपरला किंवा मिरचीला लागू शकतो.
परंतु कलिंगडाचं रोप केवळ 15-16 दिवसामध्ये किंवा 4 ते 5 पानावर असताना त्याचं ट्रान्सप्लांटिंग व्हायला पाहिजे. तुम्ही 25-30 दिवस जर त्याला नर्सरीमध्ये ठेवलं तर तिथेच वेल तयार व्हायला सुरुवात होऊन ट्रान्सप्लांटिंग नंतर झाड सेटल करायला थोडासा आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि अशी नर्सरी निवडा की ज्या ठिकाणी गरजेप्रमाणे औषधांचा वापर केला असावा. प्रिव्हेंटिव्ह स्प्रे तो थ्रिप्ससाठी असेल किंवा ॲफिडसाठी असेल किंवा लीफ मायनरसाठी असेल, की अशा नर्सरीज जे कायद्याप्रमाणे सांगितलेल्या प्रोटोकॉलप्रमाणे औषधांचा वापर करतात, अशा प्रकारची नर्सरी वापरणं गरजेचं आहे. जेणेकरून ट्रान्सप्लांटिंग नंतर तुमचा पुढच्या फवाऱ्याचा खर्च कमी होईल आणि झाडं तंदुरुस्त असतील. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की तो फार महत्त्वाचा विषय आहे या शेतीमधला, आणि तो आहे पॉलिनेशनचा. म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात परागीकरण या पिकामध्ये कसं होतं. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माहीत असेल की ह्या पिकामध्ये परागीकरण हे मधमाशीच्या भरोशावरच फक्त होतं. 99% नाही 100% तुम्ही परागीकरणासाठी मधमाशीवर अवलंबून राहायला पाहिजे. तुम्हाला हे पण माहीत असेल की ह्या पिकामध्ये नर आणि मादी फूल एकाच वेलावर असून सुद्धा ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात. त्याच्यामुळे नर फुलावरचे परागकण मधमाशीच्या साह्याने मादी फुलापर्यंत गेल्यानंतरच फलधारणा होऊ शकते, अन्यथा नाही. तर लक्षात ठेवा, ह्या शेतीमध्ये, कलिंगडाच्या शेतीमध्ये मधमाशीचा रोल खूप मोठा आहे. त्याच्यानंतर हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की साधारणतः एका दिवसामध्ये एक मधमाशी फार तर 100 फुलांना व्हिजिट करू शकते, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर त्याप्रमाणे तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे याच्यामधून तुम्ही म्हणजे एक हिशोब करू शकता की आपल्याला एका एकरामध्ये हनी बीजचे बॉक्स किंवा हनी बीज हायव्स म्हणतात त्याला, हे किती ठेवावे लागू शकतील. त्याच्यानंतर एक हे पण गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जर तुम्हाला चांगल्या फलधारणेची अपेक्षा करत असाल तर एक मादी फुलाला कमीत कमी 800, 900, 1000 परागकणांची गरज असते. एवढे परागकण मधमाशीकडून मादी फुलापासून तर नर फुलापासून मादी फुलापर्यंत यायला हवेत. या परिस्थितीमध्ये तुमचं मादी फुलाचं परागीकरण उत्कृष्ट होऊन चांगल्या फळाची तुम्ही अपेक्षा करू शकता. लक्षात ठेवा, 800 ते 1000 परागकण एक मादी फुलाला लागतात आणि हे पोचवण्यासाठी कमीत कमी 8 वेळा मधमाशीला मादी फुलापर्यंत जावं लागतं. म्हणजे किती एक अद्भुत सायन्स आहे बघा, की परागीकरणासाठी मधमाशी आवश्यक आहे. मादी फुलाला 800 ते 1000 परागकण लागणार आहेत आणि 800 ते 1000 परागकण पोहोचवण्यासाठी त्या मधमाशीला कमीत कमी मादी फुलाजवळ 8 वेळा जावं लागतं. तर हा जर सगळा आपण हिशोब केला, साधारणतः 5,500 किंवा 6,000 जर वेलांची संख्या असेल आणि हा हिशोब जर केला तर साधारणतः एका एकरामध्ये शेतकरी बंधूंनो तुम्हाला 4 मधमाशीचे बॉक्सेस ठेवायला हवे, जेणेकरून साधारणतः एका एकरामध्ये 2 लाख संख्येमध्ये हनी बीजचं काम चालू राहील आणि तुमचं परागीकरण चांगलं होईल, फलधारणा चांगली होईल, एकसारखे फळ तुम्हाला मिळू शकतात. एक आणखी एक मधमाशीची तुम्हाला फक्त माहितीसाठी सांगतो की बंबलबी हा आणखी एक मधमाशीचा प्रकार आहे, पण तो आपल्या देशामध्ये उपलब्ध नसल्यामुळे जी इटालियन बी किंवा जे आपण बॉक्समध्ये ठेवलेल्या जो प्रकार आहे किंवा वाईल्ड म्हणजे ज्याला आपण रानटी मधमाशा म्हणतो, त्या सुद्धा चांगलं काम करू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती ही की बाबा हे बॉक्सेस ठेवायचे कधी, तर सर्वसाधारण 25% वेलावर जेव्हा नर आणि मादी फुलं दिसायला लागतात त्याच वेळेस मधमाशीच्या बॉक्सची योजना करायला हवी, जेणेकरून वेळेत तुमचं पॉलिनेशन होईल. आता तुम्ही एक प्रश्न विचाराल की मधमाशी येतील की नाही, परागीकरण चांगलं होईल की नाही, ते कसं ओळखायचं. तर शेतकरी बंधूंनो, एक वेगळ्या प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर सक्सेसफुल परागीकरण झालं असेल तर मादी फुलाच्या खालचा भाग ज्याला देठ म्हणतात तो अर्धचंद्राकार आकाराचा बनतो
म्हणजे अर्धा गोल म्हणता येईल त्याला, त्या आकाराचा झाला तर तुम्ही असं समजू शकता की हे पर्टिक्युलर मादी फूल व्यवस्थित प्रकारे परागीकरण झालेलं आहे आणि अशाच मादी फुलांकडनं तुम्ही चांगल्या फळाची अपेक्षा करू शकता. जर समजा परागीकरण चांगलं झालं नाही, पर्याप्त पाहिजे तेवढे पोलन्स मिळाले नाहीत, तर मादी फुलांच्या खालचा देठाचा जो आकार आहे तो सरळ असतो, तो स्ट्रेट असतो आणि जास्त शक्यता ही आहे की जर मादी फुलाचं परागीकरण चांगलं झालं नसेल तर ते फूल गळून पडण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे परागीकरण हा विषय जो आहे हा ह्या पिकामध्ये खूप महत्वाचा आहे. आता मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांशी चर्चा करताना असं लक्षात आलं आहे की विल्ट रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे आणि तुम्हाला याच्या आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही दरवर्षी त्या शेतामध्ये जर कलिंगडाची शेती केली तर विल्ट किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पण वाढते. आता ह्या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी काय करायचं? खरं म्हटलं तर खूप चांगल्या प्रतीचे इनऑर्गॅनिक औषधं उपलब्ध नाहीत. क्रॉप रोटेशन म्हणजे पिकाची फेरपालट करणं हा सर्वोत्तम उपाय मी आधी सांगितल्याप्रमाणे. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक ह्या राज्यांमध्ये आपण सूर्यप्रकाशाचा फायदा घेऊ शकतो. तो असा की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे जमीन तापणे, त्याला सोलरायझेशन असं म्हणतात, की त्या सोलरायझेशनमुळे किंवा जमीन तापल्यामुळे काही अंशी ह्या रोगांचं जे बीज आहे, ज्याला स्पोर्स म्हणतात, ते कमी होण्यास मदत होते. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला आणखी एक उपाय सांगतो, तो म्हणजे ग्रीन मॅन्युरिंग. म्हणजे आपण त्याला असं म्हणता येईल की हिरवळीचं खत जमिनीमध्ये तयार करून जमिनीमध्ये गाडणे. तुम्ही विचाराल की याचा फायदा कसा होतो? तर याचा फायदा असा होतो की हिरवळीचं खत केल्यामुळे शेतामधलं ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढतं, जमिनीमध्ये हवा साठवण्याची क्षमता वाढते, जमिनीमध्ये पाहिजे तेवढं पाणी साठवण्याची क्षमता वाढते. त्याच्यासाठी ग्रीन मॅन्युरिंग केलेल्या शेतांमध्ये तुम्हाला ह्या रोगांचा प्रादुर्भाव इतरांपेक्षा कमी दिसेल. आणि शेवटचा आणि महत्वाचा उपाय आहे म्हणजे कल्चरल प्रॅक्टिसेस मधला, ते म्हणजे पाण्याचं नियोजन. कमी ना जास्त, आपण ज्याला म्हणतो ना, पाहिजे तेवढं पाणी पाहिजे त्या वेळेला देणं, म्हणजेच तुम्ही ह्या रोगाचा इनडायरेक्टली प्रतिकार करू शकता. आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही विचाराल की हे जे मर रोग आहे, ह्या मर रोगासाठी दुसरं काय करता येईल आणखी? तर आपण ज्याला बायोलॉजिकल्स म्हणतो, असे 2 प्रकारचे बायोलॉजिकल्स उपलब्ध आहेत. त्याला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे ज्या स्पेसीज आहेत किंवा हे जे प्रकार आहेत, त्याचा वापर केल्यानंतरही सुद्धा तुम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये मर रोगावर तुम्ही मात करू शकाल. आता याचा वापर कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. काही शेतकरी बंधू 1 लिटर एका एकराला सोडतात, काही शेतकरी बंधू ते 1.5 लिटर सोडतात. परंतु त्याचा करेक्ट फॉर्म्युला असा आहे की 1 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला जर ड्रेंचिंग करायचं असेल तर 1 लिटर पाण्यामध्ये 5 मिली किंवा 5 ग्राम हे त्याचं रिकमेंडेशन आहे. म्हणजे ते तुमचं ट्रायकोडर्मा असो किंवा तुमचं ते सुडोमोनास असो, तर 1 लिटर पाण्याला 5 ग्राम पावडर फॉर्ममध्ये असेल आणि तेच जर लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर 5 मिली हे त्याचं करेक्ट प्रमाण आहे. आता याचं वापरण्याचं प्रमाण तर तुम्हाला कळलं. आता हे वापरायचं कधी? तर जेव्हा तुमची वेल व्हेजिटेटिव्ह स्टेजवर असतात, म्हणजे फूल येण्याच्या आधी मर रोग येईल हे गृहीत धरूनच जर तुम्ही ह्या बायोलॉजिकलचा उपयोग जर केला तर ते फायदेशीर ठरू शकतं. आणि शेतकरी बंधूंनो, एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे ही की बायोलॉजिकलचा वापर करताना तुमच्या जमिनीमध्ये मॉइश्चर म्हणजे नमी असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून ड्रेंचिंग झाल्यानंतर हे आपलं कार्य करायला सुरुवात करेल. याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला अशी माहिती देऊ इच्छितो की सुडोमोनास किंवा ट्रायकोडर्मा याचा वापर केल्यानंतर दुसऱ्या फंजीसाइडचा वापर कमीत कमी 5 ते 6 दिवस करू नये. तरच ते फायद्याचं होईल, तरच ते स्पोर्स वगैरे मल्टिप्लाय व्हायला जमिनीमध्ये सुरुवात होईल. जर 5 दिवसाच्या आधी जर तुम्ही इतर कुठल्या फंजीसाइडचं ड्रेंचिंग केलं तर ही प्रक्रिया थांबून जाईल. तर ही होती माहिती की विल्ट रोगाचं बंदोबस्त कसा करायचा. दुसरी एक गोष्ट, त्याला खरं म्हणजे तर रोग म्हणता येणार नाही, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये
फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणतात. आणि एक डिसऑर्डरचा मी इथे उल्लेख करू इच्छितो. ती फिजिओलॉजिकल डिसऑर्डर अशी आहे, त्याला म्हणतात कॅल्शियमची डिफिशियन्सी किंवा कॅल्शियम न होणे जमिनीमध्ये किंवा वर कॅल्शियमचा वापर न करणे, त्याच्यामुळे होणारी डिफॉर्मिटी किंवा त्याच्यामुळे होणारी फिजिओलॉजिकल डिसऑर्डर. तर या डिसऑर्डरमध्ये होतं काय माहिती आहे का, की फळाचा म्हणजे शेपट्याकडची बाजू म्हणजे एक बाजू देठाकडची आणि त्याच्या अपोजिटची बाजू असते, तो भाग जो आहे काळा चॉकलेटी रंगाचा होऊन तो कालांतराने कडक व्हायला लागतं. यालाच कॅल्शियमची डिफिशियन्सी असं म्हणता येईल. याच्यासाठी शेतकरी बंधूंनो, जे न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये किंवा खत व्यवस्थापनामध्ये जे तुम्हाला कॅल्शियमच्या मात्रेचं शिफारस केलेली आहे, त्याचा वापर होणं अतिशय आवश्यक आहे. नाहीतर होईल काय माहिती आहे का, की तुमचं तयार झालेलं फळ कॅल्शियम डिफिशियन्सीमुळं नॉन मार्केटेबल म्हणजे त्याला मार्केटेबल न विकता येण्यासारखी त्याची कंडिशन होऊन जाईल. त्याच्यानंतर एक फिजिओलॉजिकल डिसऑर्डरचा मला उल्लेख करावासा वाटतो. तो हे आहे की कधी कधी तुम्ही असं बघाल कलिंगडाच्या शेतामध्ये की काही वेलांमध्ये त्याची जी स्टेम आहे किंवा जे वेल आहेत ते दुभंगतात किंवा त्याला वाईन क्रॅकिंग असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. आणि जनरली तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये की ज्या वेळेस दिवसाचं टेम्परेचर जास्त आणि रात्र कोल्ड म्हणजे रात्रीचं टेम्परेचर कमी असतं, म्हणजे रात्री टेम्परेचर कमी दिवसा जास्त आणि परत सनलाईट, याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, की ह्या हवामानातले जे बदल आहेत त्याच्यामुळे कधी कधी वाईन ब्रेकिंग किंवा वेल दुभंगणे अशा प्रकारचे सिम्पटम्स तुम्हाला दिसतील. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की दुभंगलेले वेल कधी कधी मरणार नाहीत, परंतु त्याचा उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर याचं कारणच असं आहे की अचानक दिवसाचं आणि रात्रीच्या तापमानामध्ये सारखे बदल होत राहणे, त्या बदलामुळे वेल क्रॅकिंगचं प्रमाण वाढू शकतं. त्याच्यानंतर कधी कधी असे होते की तुमचे फर्टिलायझरचे डोसेस रिकमेंडेशनपेक्षा जास्त असतील, त्या केसेसमध्ये सुद्धा तुमचं वाईन ब्रेकिंग होऊ शकतं, वेल दुभंगू शकतात. किंवा एक ड्राय स्पेल म्हणजे 8-10 दिवस पाणी न देणं आणि म्हणजे जमिनीतलं पाण्याचं प्रमाण कमी होत जाणं आणि त्याच्यानंतर अचानक जास्त मात्रेमध्ये पाणी देणं, हे सुद्धा वेल दुभंगण्याचं कारण असू शकतं. त्याच्यामुळे इरिगेशन मॅनेजमेंट हा या पिकामध्ये खूप महत्त्वाचा विषय आहे. कॉन्स्टंट मॉइश्चर हे या पिकासाठी आवश्यक आहे, की खूप जास्त पाणी किंवा खूप कमी पाणी हे या पिकाला मानवत नाही. कारण याच्या ज्या मूळ असतात आणि त्याची जी डेव्हलपमेंट झाली असते जमिनीमध्ये, तुम्ही बघाल की वरच्या थरामध्ये 1 फूट थरामध्येच जास्तीत जास्त रूट्स तुम्हाला व्हाईट रूट्स दिसतील. आणि तो भाग जर त्या भागामध्ये जर पाण्याचा सप्लाय जर कॉन्स्टंट नसेल किंवा अचानक जास्त पाणी देणे किंवा अचानक पाणी कमी करणे, याच्यामुळे सुद्धा वाईन क्रॅकिंग होऊ शकतं. तर याच्यासाठी करण्यासारखी गोष्ट ही आहे की इरिगेशन मॅनेजमेंट डिफाईन्ड इंटरवलला म्हणजे ठराविक दिवसांनी त्या मात्रेमध्ये पाणी देणं अतिशय आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कॅल्शियमचा वापर करायला पाहिजे, जेणेकरून ही जी डिफॉर्मिटी आहे, वेल क्रॅकिंग होणे हा जो प्रकार आहे, कॅल्शियम दिल्यानंतर सुद्धा, पण ते ब्रेकिंग झाल्यावर नाही, त्याच्या आधीच प्रिव्हेंटिव्ह वेनीच करायला पाहिजे हे काम. आणि तुम्हाला जर खताच्या स्वरूपामध्ये जर कॅल्शियम वापरायचं असेल तर साधारणतः 20 किलो कॅल्शियम नायट्रेट एका एकरामध्ये देण्याची शिफारस आहे. याच्यानंतर एक महत्वाची फ्लायबद्दल मी बोलणार आहे की ज्याला माशी म्हणतात आणि आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला फळमाशी म्हणतात. आणि ह्या प्रकारामध्ये होतं कसं माहिती आहे का, की तुमचं तयार झालेलं फळ लक्षात येईपर्यंत फळमाशीने तिचं काम केलेलं असतं आणि ते फळ विक्रीस उपलब्ध नसतं. म्हणजे त्याचा जो शेप आहे तो तेढामेढा झाल्यामुळे तुम्ही त्याला मार्केटमध्ये पाठवू पण शकत नाही. हे कारणाने फळमाशी, ज्याला फ्रूट फ्लाय म्हणतात, तिच्याकडनं होऊ शकतं. आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की फ्रूट फ्लाय किंवा फळमाशी ही अतिशय चपळ प्रकारची माशी आहे. तिला शास्त्रीय भाषेमध्ये हाय फ्लायर असं नाव दिलेलं आहे. म्हणजे चपळ, चळवळी, जास्त उडणाऱ्या प्रकारामध्ये ही मोडल्या जाते.
साधारणतः म्हणजे दुपारच्या वेळेस ती शेडमध्ये आराम करताना दिसते. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे की तुम्ही डायरेक्ट एखाद्या औषधाचा उपयोग करून फळमाशीचा बंदोबस्त करणं थोडंसं अवघड आहे. कारण की ती एका जागेवर बसत नाही जास्त वेळ. म्हणजे पानाच्या खाली येऊन तिचं काय असतं माहिती आहे का, की तिला करायचं काय असतं, की ती रस शोषण नाही करत ती फळामधून किंवा पानामधून. तिला फक्त तिची अंडी घालण्यासाठी फळाची गरज असतं. आणि हे जे काम आहे सर्वसाधारणपणे की 50 ग्राम किंवा त्याच्या आधीपासून तर 100-150 ग्राम वजनाचं फळ होतं, तिथपर्यंत तिला कलिंगडाचं फळ पंक्चर करून त्याच्यामध्ये अंडी सोडणं सोपं जातं. त्याच वेळेस हे कारनामे होऊन जातात. म्हणजे फळाला पंक्चर करणे आणि त्या ठिकाणी एग लेईंग, अंडी सोडणे. हे करताना होतं काय माहिती आहे का, की ज्या ठिकाणी फळ पंक्चर केलं जातं त्या ठिकाणचा भाग आणि आसपासचा भाग तो वाढत नाही, तो डेव्हलप होत नाही, तो कधीही नॉर्मल शेपचा होऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे तो फळाचा जो आकार आहे तो तेढामेढा होऊन ते फळ नॉन मार्केटेबल या कॅटेगरीमध्ये मोडलं जातं. तर याच्यासाठी ट्रॅप्स ह्या प्रकाराचे, त्याला आपण इन्सेक्ट ट्रॅप म्हणतो, अशा प्रकारचे ट्रॅप्स वापरण्याची शिफारस केलेली आहे. जे साधारणतः तुम्ही 20 ते 25 ट्रॅप्स एका एकरामध्ये वापरून ह्या फळमाशीचा उपयोग करू शकता. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लक्षात घेण्यासारखी गोष्ट या किडीबद्दल किंवा या माशीबद्दल अशी आहे, की या माशीला जगण्यासाठी सडलेले फळं असणं आवश्यक असतात आजूबाजूला कुठेतरी. बऱ्याच वेळा होतं काय माहिती आहे का, की आधीचं कुठलं पीक असेल तुमचं, म्हणजे दोडका असेल, भोपळा असेल, मस्कमेलन म्हणजे खरबूज असेल, किंवा आधीचं कोणी शेजाऱ्या पाजाराचं कलिंगड असेल, आणि आपण खाऊन वगैरे बऱ्याच वेळा जे बांधावर वगैरे जे फळं फेकतो किंवा शेतामध्ये फेकतो, ते फळ कुचताना एका विशिष्ट वेळेला साखर तयार करण्याच्या मोडमधून जाते. आणि नेमकी ही शुगर खाण्यासाठीच फळमाशीची धाव असते. जर अशा प्रकारचे कुजलेले, खराब झालेले फळाचा बंदोबस्त तुम्ही दूर ठिकाणी केला किंवा त्याला माती आड केलं तर फळमाशी तिथे येण्याची शक्यता कमी आहे. ती नेहमी साखरेच्या शोधात असते आणि जी साखर तिला कुजलेल्या फळांपासूनच मिळते शक्यतोवर. तर अशा प्रकारची ही एक फ्रूट फ्लाय आहे, म्हणजे खूप डेंजरस आहे. हिचा बंदोबस्त करणं, एकतर तुम्हाला क्लीन कल्टिवेशन, कुजलेले सडलेले फळ शेताच्या आसपास असू नये, किंवा ट्रॅप्स लावणे हा त्याच्यावरचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय असू शकतो. याच्यानंतर आणखी एक रोग कलिंगडाच्या शेतीमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला दिसेल, आणि त्याला इंग्रजी भाषेमध्ये असं म्हटलं जातं की गमी स्टेम ब्लाइट, हे त्या रोगाचं नाव आहे. खरं म्हणजे हा फंगल डिसीज आहे, म्हणजे बुरशीपासून होणारा रोग आहे हा. आणि हा रोग झाल्यानंतर म्हणजे थोडंसं वाईन क्रॅक होऊन, मोठ्या प्रमाणात क्रॅक न होता लोकलाइज क्रॅकिंग, एक क्रॅकिंगचा स्पॉट, तिथून उझिंग होतं, म्हणजे एक चिकट द्रव बाहेर येतो, आणि त्याच्यानंतर म्हणजे ती एक त्या रोगाची सुरुवात म्हटल्या जाईल. कधी कधी याचा विस्तार होऊन वेलाचे पान सुद्धा खराब व्हायला लागतात. तर या रोगाला शास्त्रीय भाषेमध्ये गमी स्टेम ब्लाइट असं म्हटलेलं आहे. आणि याच्यावर कल्चरल प्रॅक्टिसेसच्या भानगडीत न पडता तुम्ही सरळ चांगल्या प्रतीचं फंजिसाईड वापरणं गरजेचं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की कवच फ्लो सारखे औषधं किंवा अमिस्टार सारखे औषधं या गमी स्टेम ब्लाइटवर चांगला उपाय म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. याच्यानंतर एक आणखी डिफॉर्मिटी आहे, की ज्या डिफॉर्मिटीला इंग्रजी भाषेमध्ये हॅलोहर्ट म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की हॅलोहर्ट हा काय प्रकार आहे? तर तयार झालेलं फळ कापल्यानंतर जेव्हा तो आतमधला लालसर लाल रंगाचा जो गाभा असतो, किंवा त्याला फ्लेश म्हणतात, की ते फ्लेश प्लेन कॉम्पॅक्ट न राहता त्याच्यामध्ये मध्यभागामध्ये थोडासा खड्डा बनायला सुरुवात होते, त्याला हॅलोहर्ट म्हणतात. आणि जे आपल्याला कळता फार उशीर झाला असतो खरं म्हणजे, परंतु याच्यासाठी वॉटर मॅनेजमेंट, म्हणजे तुमचं इरिगेशन मॅनेजमेंट जी आहे ती व्यवस्थित ठेवणे, फिक्स इंटरवलला पाहिजे तेवढं पाणी देणं हे महत्त्वाचं ठरू शकतं. कधी कधी काय होतं माहिती आहे का, की
म्हणजे आतमधला फ्लेश किंवा त्याला गर म्हणतात मराठीमध्ये, गराची वाढण्याची प्रक्रिया आतमध्ये, याची सांगड बाहेरचा पृष्ठभाग ज्याला रिंड म्हणतात त्याच्यासोबत जर झाली तर हॅलो हार्ट किंवा कापलेल्या फळामध्ये पोकळी नसणं, याला हॅलो हार्ट जे आपण म्हणतो ते होणार नाही. म्हणजे एकतर इरिगेशन व्यवस्थित असायला पाहिजे, फिक्स इंटरव्हलला असायला पाहिजे, आणि जेणेकरून आतला गर आणि बाहेरचा रिंड थिकनेस सोबत सोबत वाढेल, जेणेकरून हॅलो हार्ट हा प्रॉब्लेम होणार नाही. तर याचे दुसरे पण असे कारण आहेत की तुम्ही एकतर फ्लक्च्युएशन म्हणजे नैसर्गिक फ्लक्च्युएशन त्याला म्हणता येईल, की अचानक टेम्परेचर वाढणे, अचानक थंडी पडणे, हे जे फ्लक्च्युएशन्स आहेत, या फ्लक्च्युएशनमध्ये, या चढ उतारामध्ये हॅलो हार्ट म्हणजे कापलेल्या फळांमध्ये आतून पोकळी असण्याचे जे प्रकार आहेत ते प्रकार जास्त होतात. एवढंच नाही तर तुम्ही अधिक प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिलं त्यावेळेस सुद्धा ही बिमारी, याला बिमारी नाही म्हणता येणार, याला फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणतात, ती होण्याची शक्यता जास्त आहे. एक तर फर्टिलायझर डिफाईन्ड असावं, त्याच्यानंतर क्लायमेटिक फ्लक्च्युएशन जे आपल्या हातात नाही आहे ते काही करू शकत नाही, परंतु वॉटर म्हणजे पाण्याचं नियोजन हे ऑप्टिमम, कमी नाही जास्त नाही अशा प्रकारे त्याचं नियोजन करायला हवं, जेणेकरून हॅलो हार्ट नावाचं जे फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे ते होणार नाही. आता तुम्हाला मला एक वेगळी माहिती द्यायची आहे, आणि ती वेगळी माहिती अशी आहे की म्हणजे फ्रूट सेटिंग म्हणजे फलधारणा हा प्रकार, याच्याबद्दल थोडंसं मी बोलणार आहे. त्याच्यानंतर फ्रूट क्रॅकिंग हा काय प्रकार आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपण बोलू, आणि फ्रूट अबॉर्शन म्हणजे फळांची गळ होणे, हे जे 2-3 विषय महत्त्वाचे आहेत मला असं वाटतं या शेतीमधले, त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करू किंवा माहिती देऊ इच्छितो मी. तर सर्वसाधारण 5व्या इंटरनोड नंतर पहिलं फळ बाधायला पाहिजे. कधी कधी तुम्हाला असं दिसेल की दुसऱ्या इंटरनोडलाच पहिलं फिमेल फ्लॉवर म्हणजे मादी फूल परागीकरण चांगलं होऊन तिथेच फळ तयार झालेलं आहे. जर फलधारणा 4थ्या इंटरनोडच्या आधी जर झाली तर शक्यतो दुसरं फळ त्या झाडावर तयार होत नाही जनरली. म्हणून अशी योजना की जे तुमचं पहिलं फ्रूट सेटिंग आहे किंवा पहिल्या फळाची जी धारणा आहे ती 4थ्या-5व्या इंटरनोडला व्हावी, आणि त्याच्यानंतर 2-3 कांडे सोडल्यानंतर साधारणतः 7व्या किंवा 8व्या कांड्यावर जर दुसरं फळ बांधलं तर एका वेळेला तुम्ही आरामशीर 2 फळं अपेक्षित करू शकता, की साधारणतः 3 किलो 3.5 किलोचे 2 फळं भरपूर झाले. मी तर असं म्हणेल की 5,000, 5,500, 6,000 झाडं लावले आणि प्रत्येकी 2 फळं मिळाले 3-3 किलोचे, तर ते 30 मेट्रिक टनाच्याही पुढे तुमचं उत्पादन जाऊ शकतं. म्हणून जर शक्य झालं तर त्याच्या आधी आलेलं फळ एकतर काढून टाकणे किंवा थिनिंग करणे याची शिफारस केलेली आहे. त्याच्यानंतर थिनिंगचा मी तुम्हाला आणखी एक उपयोग सांगतो की कधी कधी काय होतं माहिती आहे का, की कलिंगडाच्या एका वेलावर तुम्हाला 3 फळं 4 फळं पण दिसतात, पण त्याच्यामध्ये होतं असं की जी आपल्याला अपेक्षा आहे की नाही की 3-3.5 किलोचं फळ असावं किंवा 4 किलोचं फळ असावं, त्या केसमध्ये ते होत नाही. कारण काय माहिती आहे का, की झाडाला 4 फळं पोसणं कसं आणि 2 फळं पोसणं कसं याच्यामध्ये अंतर आहे. जर 4 फळांना सांभाळायचं असेल तर ती जी लायबिलिटी आहे, ती जी जबाबदारी आहे, ती कदाचित त्या वेलाला न पेलून सगळेच्या सगळे फळं बी ग्रेड या कॅटेगरीमध्ये येऊ शकतात. साधारणतः अशा बी कॅटेगरीचे जे फळं असतात साधारणतः 1.5, 2, 2.5 किलोपर्यंत जाऊ शकतात, परंतु ते कधीही ए ग्रेड ही जी स्टेज आहे किंवा ही जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये ते येऊ शकणार नाहीत. म्हणून म्हणजे फलधारणा 5व्या कांड्यानंतर तर 9व्या कांड्यापर्यंत, आणि एका वेळेला 2 फळं असावे 3.5-4 किलोचे, जेणेकरून जास्तीत जास्त फळं तुमचे ए ग्रेडचे होऊ शकतील. आता दुसरा मुद्दा आहे की फुलांचं ॲबॉर्शन, ज्याला फळगळ असं म्हणतात. आता फळगळ शक्यतो कधी होते माहिती आहे का, की ती सुरुवातीच्या काळामध्ये होते की जेव्हा तुमचे जे फळं असतात ते साधारणतः 50 ग्रॅम 100 ग्रॅमच्या आसपासच्या वेळेला फळ गळण्याचं प्रमाण तिथे असू शकतं, आणि याला शास्त्रीय भाषेमध्ये असं म्हटलं जातं की
अभ्यासानुसार असं लक्षात आलेलं आहे की 2 फॅक्टर अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते 2 गोष्टी अशा आहेत. एक म्हणजे फ्रूट फ्लाय किंवा फळमाशीचा अटॅक होणे. त्या केसमध्ये सुद्धा तुमची फळगळ होऊ शकते किंवा एखाद्या मादी फुलाचं परागीकरण जर चांगलं झालं नसेल, त्या केसमध्ये सुद्धा तुमचं फळगळ तुम्हाला बघण्यास मिळेल. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे म्हणजे फळमाशीचा बंदोबस्त तर करायचाच आहे. मधमाशीच्या साहाय्याने चांगल्या क्वालिटीचं परागीकरण झाल्यामुळे सुद्धा तुमचे फळगळ होणार नाही. आणि आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगायचा तो म्हणजे फळाचं क्रॅकिंग, म्हणजे तयार झालेले फळं दुभंगणे, त्याला फ्रूट क्रॅकिंग असं म्हणतात. आणि कधी कधी होतं काय माहिती आहे का की हार्वेस्टिंगला येण्याच्या वेळेस शेतामध्ये काही फळं उकलायला लागतात किंवा क्रॅकिंग त्याला असं म्हणतात इंग्रजी भाषेमध्ये. तर तसं न व्हावं याच्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, पाण्याचं नियोजन फिक्स इंटरवलला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डिफाईन केलेली खताची मात्रा द्यावी. ह्या 2 गोष्टी जर केल्या तर मला असं वाटतं की फळ क्रॅकिंग हा विषय तुम्ही हँडल करू शकता. त्याच्यानंतर आता मला थोडंसं न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजे फर्टिलायझर मॅनेजमेंट हा विषय कसा हाताळावा या पिकामध्ये त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. आणि NPK त्याच्या व्यतिरिक्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याची गरज ह्या पिकाला सुरुवातीपासूनच असते. तर सुरुवातीच्या काळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे मोर ऑर लेस कमी जास्त प्रमाणामध्ये हँड इन हँड म्हणजे त्याची मात्रा कॉन्स्टंट असू शकतं. परंतु जेव्हा फुलधारणा होते त्या पिरियडमध्ये तुमचं नायट्रोजन आणि पोटॅशची मात्रा वाढवावी लागते, ती चांगल्या प्रतीचं फळ होईपर्यंत. म्हणजे हा एक पॅटर्न लक्षात ठेवा की सुरुवातीच्या काळामध्ये पोटॅशिक फर्टिलायझर किंवा पोटॅशची मात्रा किंवा नायट्रोजनची मात्रा थोडी कमी असू शकते, परंतु फुलधारणा झाल्यानंतर ती हळूहळू तुम्हाला वाढवत हार्वेस्टिंग पर्यंत 2-3 दिवस आधीपर्यंतच्या काळापर्यंत ती मेंटेन करावी लागते. आता 2 प्रकारे मी न्यूट्रिशन मॅनेजमेंटला बघतो. ते 2 प्रकार असे आहेत की एक होऊ शकते तुमचं फर्टिलायझर मॅनेजमेंट, म्हणजे ज्या ठिकाणी ड्रीप इरिगेशन नाही, तुम्ही वर खतं देता त्याला आपण फर्टिलायझर मॅनेजमेंट म्हणतो. आणि अशी शेतं किंवा असे शेतकरी की ज्यांच्याकडे ड्रीप आहे ते ड्रीपद्वारे फर्टिलायझर देतात, त्याला फर्टिगेशन म्हणतात. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ह्या पिकाला शेणखताची, चांगल्या कुजलेल्या शेणखताची तेवढीच गरज आहे जेवढे आपण वर खतं देतो. म्हणून या पिकाला शेणखताच्या मात्रेची जी शिफारस केलेली आहे ती एका एकराला 8 ते 10 मेट्रिक टनापर्यंतची शिफारस केली गेली आहे, जेणेकरून जमिनीमध्ये हवा धरण्याची शक्ती वाढेल, पाणी साठवण्याची शक्ती वाढेल आणि शेणखताचा उपयोग या शेतीमध्ये करणं अतिशय फायदेशीर आहे. याच्या व्यतिरिक्त बेसल डोसमध्ये DAP, MOP ह्याची सुद्धा शिफारस केली गेली आहे. तर DAP साधारणतः एका एकराला 150 किलो आणि पोटॅश, म्युरेट ऑफ पोटॅशच्या रूपामध्ये 75 किलोची शिफारस केली गेलेली आहे. याच्यानंतर आपण जे टॉप ड्रेसिंग म्हणतो, म्हणजे लावल्यानंतर किंवा साधारणतः अर्ली क्रॉप एस्टॅब्लिशमेंटची जी स्टेज आहे त्या स्टेजमध्ये तुम्ही युरियाने सुरुवात करू शकता, जेणेकरून थोडंसं क्लोरोफिल किंवा फोटोसिंथेसिससाठी किंवा हिरवेपणासाठी त्याचा फायदा होऊ शकेल. तर 50 किलो युरिया साधारणतः 12 ते 15 दिवस ट्रान्सप्लांटिंग नंतर देण्याची शिफारस केलेली आहे. याच्यानंतर आणखी 2 टॉप ड्रेसिंग ची शिफारस केली गेलेली आहे. तो दुसरा टॉप ड्रेसिंग साधारणतः 25-30 दिवसामध्ये असू शकतो आणि शेवटचं टॉप ड्रेसिंग म्हणजे साधारणतः 40 ते 45 दिवसामध्ये होऊ शकतं. तर दुसऱ्या टॉप ड्रेसिंगला तुमचं 10-26-26 आणि पोटॅश हे असावं. साधारणतः 100 किलो तुमचं 10-26-26 आणि 25 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि शेवटची जी मात्रा आहे ते 19-19-19 50 किलो आणि पोटॅश 50 किलो. हे झालं तुमचं फर्टिलायझर मॅनेजमेंटची गरज ह्या पिकाला लागणारी. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बोरॉन 800 ग्राम एका एकराला, कॅल्शियम नायट्रेट 20 किलो एका एकराला हे देणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ह्याच्यासोबत जो फर्टिगेशन मॅनेजमेंटचा जो विषय आहे तो पण तेवढाच महत्त्वाचा आहे. मी असं म्हणेल की फर्टिगेशन मॅनेजमेंटचा रिस्पॉन्स वॉटरमेलॉन सारख्या पिकाला खूप फायदेशीर आहे.
कारण पाहिजे तसं, पाहिजे तेव्हा, पाहिजे त्या ठिकाणी सोल्युबल फर्टिलायझर मिळत असल्यामुळे, त्याची इफिशियन्सी जास्त असल्यामुळे तुम्हाला ह्या पिकामध्ये त्याचा निश्चित फायदा होतो. म्हणून बेसल डोसची जर म्हणजे लागवडीपूर्वी जो बेसल डोस आपण म्हणतो ते तर तुम्ही टाकणारच आहात. जसं की तुमचं शेणखत म्हणजे 8 ते 10 मेट्रिक टन सिंगल सुपर फॉस्फेट 200 किलो, डीप अॅनिमल असेल तर MOP 50 किलो आणि युरिया सुद्धा म्हणजे तुम्ही ट्रान्सप्लांटिंगच्या आधी त्याचा उपयोग करू शकता. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, ट्रान्सप्लांटिंग झाल्यानंतर सुरुवातीचे 10 ते 12 दिवस ड्रीपमधून फर्टिगेशन न देण्याची शिफारस आहे. याच्यामुळं व्हाईट रूट्स अन्नाच्या शोधात थोडीशी रूट डेव्हलपमेंट चांगली होईल आणि वेल कामाला लागतील. याच्यानंतर मात्र साधारणतः 11व्या दिवसानंतर तुमचं फर्टिगेशनचा शेड्यूल होतो. त्याच्यामध्ये 10-26-26 सुरुवातीला, त्याच्यानंतर 1261 नावाचं फर्टिलायझर, त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट, असं तुम्ही त्या शेड्यूलप्रमाणे वापरायला हवं. त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्वसाधारण 35-45 दिवसामध्ये की जेव्हा तुमचा वेल फ्लावरिंग स्टेजला असतो, परागीकरणाच्या वेळेस असतो, त्यावेळेस सल्फेट ऑफ पोटॅश ह्या फर्टिलायझरची म्हणजे शिफारस केलेली आहे. त्याच्यानंतर 45 दिवसानंतर तुम्ही पोटॅशियम नायट्रेट सारखे खतं वापरू शकता. त्याच्यानंतर साधारणतः 55 दिवसानंतर तुम्ही 0-52-34 अशा प्रकारचे फर्टिलायझर की ज्याच्यामध्ये तुम्हाला फळ धारण्यासाठी, फळाचा आकार वाढण्यासाठी किंवा चमक येण्यासाठी त्याचा जरूर उपयोग होऊ शकतो. आणि परत शेवटी 19-19 सारखे फर्टिलायझर आणि शेवटी परत सल्फेट ऑफ पोटॅश सारखे खतं वापरून तुम्ही, मला नाही असं वाटत की तुम्ही 25-30 मेट्रिक टनाच्या खाली तुमचं उत्पन्न राहू शकेल. तर अशा प्रकारचं फर्टिलायझर मॅनेजमेंट तुम्ही करू शकता. आता जो शेवटचा विषय आहे शेतकरी बंधूंनो, तो आहे तुमचा हार्वेस्टिंगचा. आता तुम्ही सगळे कामं वगैरे झालेले आहेत, वेळोवेळी फवारे पण झालेले आहेत, तर आता विषय आलेला आहे की हार्वेस्टिंगची स्टेज आलेली आहे. तर हार्वेस्टिंग करण्यासाठी फळ तयार आहे की नाही याचे 2-3 टेस्ट दिलेल्या आहेत. त्या म्हणजे एकतर तुम्ही फळाला म्हणजे बोटाच्या सहाय्याने असं वाजवू शकता की मेटॅलिक साऊंड यायला पाहिजे त्या केसमध्ये, म्हणजे तुमचं फळ म्हणजे तयार झाल्याचे एक इंडिकेशन आहे. किंवा फळाच्या बाजूला एक बाळी असं म्हणतात, मराठीमध्ये त्याला बाळी म्हणतात. फळ जर तयार झालेलं असेल तर सगळ्यात जवळची जी बाळी आहे ती करड्या रंगाची किंवा चॉकलेट रंगाची होते, की जे एक इंडिकेशन देते की तुमचे फळं तयार झालेले असतील. आणि सगळ्यात शेवटची टेस्ट म्हणजे की तुम्हाला एक हे माहीत असायला पाहिजे की अमुक एक व्हरायटी बाबा शुगर क्वीन असेल साधारणतः 85 दिवसामध्ये तयार होते. तर ते तुम्ही एक कॅल्क्युलेशन तयार करून अशा प्रकारचं हार्वेस्टिंगचं उपाययोजना करू शकता. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरलो, ती ही आहे की हार्वेस्टिंगच्या आधी कमीत कमी 1 आठवडा आधी फळं थोडेसे असे रोटेट करायचे. म्हणजे जो भाग फळाचा जमिनीला टेकलेला आहे की जो पिवळसर असण्याची शक्यता किंवा पांढरे डाग पडण्याची शक्यता असू शकते, तो रोटेट केला म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा जो बाहेरचा जो रंग आहे तो ओरिजिनल रंग येऊन तुम्हाला एकसारख्या रंगाचे फळं मिळू शकतात. 8 दिवस आधी त्याला रोटेट करायचं, म्हणजे कड फेरणे ज्याला आपण म्हणतो, तर ते कड फेरल्यानंतर युनिफॉर्म आकार फळाच्या बाहेरच्या अंगाला सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. आता मला एक व्हायरस रोगाची इथे थोडीशी तुम्हाला माहिती द्यायची आहे. आणि तो व्हायरस म्हणजे त्या व्हायरसला असं म्हणतात की वॉटरमेलॉन क्लोराटिक स्टंट व्हायरस, असं त्याचं एक इंग्रजीत नाव आहे. नाव थोडंसं अवघड आहे, परंतु या व्हायरस डिसीजमध्ये होतं काय माहिती आहे का की जे पानं आहे, पानं बारीक बारीक होणं किंवा पिवळसर दिसायला लागणं किंवा वेलाचा असा गुच्छ म्हणजे त्याची जी डेव्हलपमेंट असायला पाहिजे नॉर्मल ती न दिसणं, तर तो ह्या प्रकारचा व्हायरस असू शकतो. आणि त्याला जबाबदार कोण आहे, तर तो मावा ॲफिड्स नावाचा जी कीड आहे ती ह्या व्हायरसचा प्रसार करते. म्हणून त्याचा बंदोबस्त वेळीच व्हायला पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह ॲप्लिकेशन करून तुम्ही म्हणजे नर्सरीपासूनच ॲफिड्सचा बंदोबस्त करून तुम्ही हा जो प्रकार आहे व्हायरसचा त्याच्यापासून तुम्ही तुमच्या पिकाला वाचवू शकता. तर शेतकरी बंधूंनो, ही होती कलिंगड पिकाबद्दलची माहिती. मी आशा करतो की तुम्हाला जरूर याचा फायदा होईल आणि येणाऱ्या सीझनमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं उत्पन्न घ्याल. ही होती माहिती कलिंगडाबद्दल. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद मोहाळे सर. कलिंगड पिकाविषयी खरोखरच आपण अगदी सोप्या पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल मी पुनश्च तुमचे आभार मानतो. आणि मी आता देवाशीषजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या सिंजंटा कंपनीच्या कलिंगडच्या संकरित वाणाविषयी माहिती द्यावी. श्रीयुत देवाशीष जी सर. नमस्कार। नमस्कार किसान भाइयों। मैं पहले तो रमेश मोहाले जी का आभार कहूंगा। वाटरमेलन का एग्रोनॉमी इतना बढ़िया उन्होंने बताया कि बहुत छोटी-छोटी चीजें उन्होंने बहुत बारीकी से समझाया है कि कहाँ हम थोड़ा केयर लेके हमारा नुकसान हम कम कर सकते हैं। चाहे वो फील्डिंग मैनेजमेंट में हो, चाहे फर्टिलाइजर मैनेजमेंट में हो, या फिर इनिशियल स्टेज में आइडेंटिफिकेशन ऑफ द डिजीज हो। इतना बढ़िया उन्होंने बताया। बहुत बहुत धन्यवाद रमेश मोहाले जी, हमारे किसान भाइयों को एग्रोनॉमी के बारे में बताने के लिए। अभी मैं जो है अपने किसान भाइयों को सिंजेंटा के वाटरमेलन वैरायटी के बारे में थोड़ी सी जानकारी दूंगा। हमारे पास पर्सनल साइज वाटरमेलन जो कि 2 से 4 किलो का एवरेज फ्रूट वेट वाला सेगमेंट है, इसमें सिंजेंटा के पास बहुत सारी वैरायटीज हैं, जिसमें से मैं सुगर क्वीन और सुपर क्वीन ये दो वैरायटी के लिए थोड़ी सी जानकारी दूंगा। सुगर क्वीन जो है बहुत ही प्रोमिनेंट वैरायटी है, जिसको बहुत सारे किसानों ने पीछे सीजन में किया है और बहुत सारा लाभ भी लिया है। इस वैरायटी की सबसे बड़ी खासियत इसका इंटरनल फ्रूट क्वालिटी है। अंदर का गुदा इतना बढ़िया होता है कि कंज्यूमर का हमेशा इसी का रिक्वायरमेंट रहता है, इंटरनल फ्रूट क्वालिटी की वजह से। बहुत ही स्वीटनेस है, क्रिस्पी है, और वाटरमेलन का एक अलग से फ्लेवर आता है जो कि हमारे सुगर क्वीन में स्पेशल है। इस वैरायटी का और एक खासियत यह है कि इसमें कंसंट्रेटेड फ्रूट सेटिंग होता है। कंसंट्रेटेड फ्रूट सेटिंग कहने का क्या मतलब है कि एक बार में इसके पहला और दूसरा फ्रूट सेट होते हैं। उससे क्या फायदा होता है हमें किसानों को कि एक बार में पूरा हार्वेस्ट रेडी टू, पूरा क्रॉप जो है रेडी टू हार्वेस्ट हो जाता है। हम 80% हार्वेस्ट एक टाइम पे लेते हैं, पूरा खेत अपना खाली होता है पहली बार में ही। इसमें फेज बाय फेज हार्वेस्ट नहीं होता, तो मार्केटिंग के लिए भी इजी रहता है और वैरायटी का टोटल यील्ड भी काफी बेहतर है। इस वैरायटी का लॉन्ग डिस्टेंस ट्रांसपोर्टेबिलिटी, दूर जगह के लिए भेजने का जो क्षमता है वो बहुत अच्छा है। हमने ये एक्सपीरियंस अपने कुछ किसान भाइयों का लिया लॉकडाउन के टाइम पे। इन्होंने हार्वेस्ट करके 8 से 10 दिन के बाद में मार्केट में लेके गए सेल करने के लिए। इंटरनल फ्रूट क्वालिटी में कोई फर्क नहीं आया, और ट्रेडर का भी पहला प्रेफरेंस सुगर क्वीन रहता है। और इसका हमने ये पीछे लॉकडाउन के टाइम पे बहुत अच्छा फीडबैक आया अपने किसान भाइयों से। बहुत सारी जगह पे ऐसा हुआ कि दूसरे वैरायटी नहीं बिके हैं, जबकि सुगर क्वीन को ही मांग के लिया है ट्रेडर ने। हमारा इस वैरायटी में यील्ड बहुत अच्छा है, इंटरनल फ्रूट क्वालिटी अच्छा है, एवरेज फ्रूट सेटिंग बहुत बढ़िया है, पर प्लांट का यील्ड भी काफी है। इसमें और एक अच्छी बात यह है कि दोनों जो फ्रूट है, पहला और दूसरा फ्रूट, वो ऑलमोस्ट एक साथ मैच्योर होते हैं। इससे क्या फायदा होता है कि जो पहला फेज का फ्रूटिंग हार्वेस्टिंग है, उसमें सारे फ्रूट ट्रेडर के लिए भी इस्तेमाल योग्य हो जाते हैं। उसमें अंदर कोई खराब नहीं निकलता, तो पूरा फ्रूट जो है मार्केटेबल रहता है। ये है हमारा सुगर क्वीन। इसमें काफी किसान भाइयों ने अच्छे पैसे कमाए हैं पीछे सीजन में। और जो स्पेशल क्वालिटी है हमारे सिंजेंटा की, वो है इसका इंटरनल फ्रूट क्वालिटी। तो इस बेसिस पे हम सुगर क्वीन को प्रमोट कर रहे हैं। और दूसरी वैरायटी जो हमने अभी पीछे सीजन लॉन्च किया है, वो है सुपर क्वीन। सुपर क्वीन ये वैरायटी हमारे स्पेशली महाराष्ट्र की अगर बात करेंगे तो पीछे 3 सीजन हमने इसको डिफरेंट अलग अलग लोकेशन पे टेस्ट किया। उसके बाद हमने इस वैरायटी को लास्ट ईयर लगभग नवंबर दिसंबर में हमने इसको कमर्शियल किया है सुपर क्वीन के नाम से। इस वैरायटी की खासियत है कि इसका जो प्लांट स्ट्रक्चर है बहुत ही रोबस्ट है, बहुत ही स्ट्रांग प्लांट टाइप है। इस स्ट्रॉन्ग प्लांट टाइप से अपने को क्या फायदा होता है कि जहां आपका फैक्ट्री अच्छा, वहां का प्रोडक्शन अच्छा, इस तरह का कहना है।
कि बहुत ही स्ट्रांग प्लांट टाइप है, इसका फ्रूट सेटिंग बहुत ही बढ़िया है। एवरेज फ्रूट वेट जो है वो 3.5 से 4.5 किलो का फ्रूट वेट है। आउटर स्किन कलर ब्लैकिश ग्रीन है, ओब्लॉन्ग फ्रूट शेप साइज, और सिंजेंटा का जो क्वालिटी अपने ब्रीडिंग प्रोग्राम का स्ट्रेंथ है वो ही है इंटरनल फ्रूट क्वालिटी एंड कंसंट्रेटेड फ्रूट सेटिंग। इंटरनल फ्रूट क्वालिटी इसका भी बहुत अच्छा है, क्रिस्पीनेस और स्वीटनेस बहुत बढ़िया है। और कंसंट्रेटेड फ्रूट सेटिंग बोलने का मतलब है कि एक साथ में आपका 80% हार्वेस्ट जो है एक साथ में निकलता है। किसान भाइयों के लिए इससे सबसे बढ़िया बेनिफिट यही आता है कि एक बार में खेत खाली होता है, और ट्रेडर के लिए यह बेनिफिट है कि लॉन्ग डिस्टेंस ट्रांसपोर्टेबिलिटी जो स्ट्रेंथ है हमारे वैरायटी का, तो उसके वजह से ट्रेडर को भी परेशानी नहीं होती है। मार्केट में कंज्यूमर का प्रेफरेंस इसी तरह के वैरायटी का रहता है जिसका इंटरनल फ्रूट क्वालिटी अच्छा हो प्लस टेस्ट में अच्छा हो, और ये दोनों चीजों को कैटर करता है हमारा शुगर क्वीन और सुपर क्वीन। तो मैं अपने किसान भाइयों को यही अनुग्रह करूंगा कि ये हमारे जो नए वैरायटीज हैं, शुगर क्वीन तो कर ही रहे हैं, सुपर क्वीन का भी इस्तेमाल करें। और जैसे मुहाले साहब ने बताया, एग्रोनॉमी में सबसे इम्पोर्टेंट चीज, बहुत सारे इम्पोर्टेंट चीज उन्होंने बताए हैं, उसमें से एक बहुत ही महत्वपूर्ण विषय है कि हमारा बीज का चयन। किसान भाई, आप जब अच्छा बीज लगाते हो, अच्छा मेहनत करते हो, तो ही अच्छा फल आएगा, अच्छा बेनिफिट आएगा। आप वहां पे कॉम्प्रोमाइज न करें। बहुत सारे किसान भाई हमारा सीड का वहां पे थोड़ा कॉम्प्रोमाइज कर लेते हैं कि सीड का कॉस्ट ज्यादा है, थोड़ा सस्ते में जो मिल रहा है उसको लगा देंगे, लेकिन सस्ते बीज में आपका मेहनत रिस्क में आता है। अच्छे बीज के साथ में आपका मेहनत बेहतर रिटर्न देगा। यही मैं कहना चाहूंगा अपने किसान भाइयों को, और इसी के साथ धन्यवाद। धन्यवाद देवाशीष जी. आपण सिंजेंटा कंपनीच्या शुगर क्वीन आणि सुपर क्वीन या कलिंगड संकरित वाणाविषयी खूप चांगली माहिती दिली, आणि सर्व शेतकरी बांधवांना मी आशा करतो की देवाशीष जींनी आणि मोहाळे सरांनी कलिंगडाविषयी खूप चांगली माहिती सांगितली, आणि निश्चितच तुम्हाला ही माहिती कलिंगडाच्या येणाऱ्या हंगामासाठी उपयुक्त ठरेल. आणि मी सर्व शेतकरी बांधवांना परत एकदा विनंती करतो की त्यांनी सिंजेंटाच्या संकरित शुगर क्वीन आणि सुपर क्वीन या कलिंगड वाणाची लागवड करावी आणि जास्तीत जास्त आणि भरपूर नफा मिळावा. पुन्हा मी सर्व शेतकरी बांधवांचे आभार मानतो. त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.